नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. जाणीवपूर्वक हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. खरं तर कोणत्याही माध्यमांना लक्ष करून एखादा व्हिडिओ बनवायचा नाही किंवा माध्यमांना लक्ष करून काही बोलायचं नाही, ठरवून दाखवून असं ठरवलेलं होतं. पण आज मुद्दाम जाणीवपूर्वक यावं लागतं आहे. काल एक घटना घडली होती. घटना अशी होती की देशाच्या सुप्रीम कोर्टाने अंतरिम दिलासा द्यायला नकार दिला होता. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपली ईडी आणि CBIच्या तपासातून या सगळ्यातून सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. CBIच्या आरोपपत्रावर आक्षेप घेत होते, ईडीच्या चौकशीवर आक्षेप घेत होते. ईडीनं आजच्या समन्ससहित एकूण 5 समन्स अनिल देशमुखांना पाठवलेले आहेत आणि या 5ही समन्सना आत्तापर्यंतरी अनिल देशमुखांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टामधून दिलासा मिळेल आणि काहीही गंभीर कारवाई होणार नाही असं अनिल देशमुखांना अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. सुप्रीम कोर्टाने दिलासा द्यायला नकार दिला आणि बाकीच्या रेमेडीज ज्या आहेत, म्हणजे बाकीचे उपाय जे आहेत, जामीन, अटकपूर्व जामीन याचा वापर करावा असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आता अनिल देशमुख आहेत कुठे हा एक मोठा प्रश्न आहे. ते ना नागपुरात सापडत आहेत, ना मुंबईत सापडत आहेत, ना दिल्लीत सापडत आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री तपासापासून पळून जात आहेत का, ते फरार आहेत का, हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. जेव्हा देशाचं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय एखादा निकाल देतं तेव्हा त्याच्या बातम्या खूप मोठ्या मोठ्या आल्याचं आपण बघितलं आहे. पण महाराष्ट्रातल्या काही माध्यमांना याची दखलच घ्यावी वाटलेली नाही आहे. अनेक वृत्तवाहिन्यांवरती ही बातमी अगदी टिकरच्या स्वरूपामध्ये, फ्लॅशच्या स्वरूपामध्ये दाखवली गेली आणि बाकी ठिकाणी ही दिसत नाही आहे. मी वेगवेगळ्या वाहिन्यांच्या वेबसाईट तपासल्या, अनेक वाहिन्यांच्यावरती ही बातमी देखील दिसत नाही आहे. ना ABPनं ही बातमी दिली आहे, ना लोकसत्ताच्या ऑनलाईन पोर्टलवर ही बातमी दिसते आहे, ना कुठल्या माध्यमांच्या ऑनलाईनवर ही बातमी तुम्हाला बघायला मिळेल. असं काय झालं आहे की ही बातमी दडवावीशी वाटलेली आहे. ज्याने दिली आहे त्यांनी आतल्या पानात टाकली आहे, कुठेतरी कोपऱ्यात, अगदी दिसणारही नाही अशी. भाऊ तोरसेकरांचं एक पुस्तक आहे, कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट. तसं आता मला तुम्हाला कोंबडं झाकणाऱ्या माध्यमांची गोष्ट सांगावी लागणार आहे. आपलं कोंबडं झाकलं म्हणून दिवस उगवणारच नाही अशी कोणाची धारणा असेल तर ती चूक आहे. न्यायालयानं आपलं काम केलं आहे, ईडी CBI आपलं काम करत आहेत. ही बातमी घडली म्हणून ती दाखवली नाही म्हणून या प्रकरणाची चर्चाच होणार नाही असं अजिबात नाही. अनेक माध्यमं अशी आहेत जी याबाबत चर्चा करतील, घडवून आणतील. माध्यमांचं कामच दबाव गटाचं असतं आणि हे दबाव गटाचं काम माध्यमांनी केलं पाहिजे. या कोंबडं झाकणाऱ्या माध्यमांना ही बातमी कळलीच नाही की काय हा प्रश्न पडतो. चला, माझ्यासमोर माझ्या हातामध्ये सकाळ नावाचं दैनिक आहे, जे सकाळ वृत्तपत्र समूह पवारांच्या कुटुंबाच्या मालकीचं आहे. सकाळ पेपर्स लिमिटेड या पवारांच्या मालकीच्या वर्तमानपत्रात जे बातम्या देतं असं म्हणतात, त्यात जाहिराती चिकार दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही जाहिराती आहेत, ही बाब आनंदाची आहे. पण अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही ही बातमी कुठेच दिसत नाही. तालिबानिस्तान नावाची बातमी फ्रंट पेजवर दिलेली आहे. एकाही पहिल्या पानावरती तुम्हाला ती बातमी दिसणार नाही. तरच शेतकऱ्यांना सुरक्षित वाटेल. आरक्षणाबाबत फसवणूक, पवारांची मोठी बातमी, शरद पवारांनी केंद्रावर टीका केलेली ती आलेली आहे. अगदी कंधारच्या बाजारात टेम्पो घुसला ही बातमी मोठी आलेली आहे. ग्राहकांना सुरू असलेल्या एका ॲपचं हे केलेलं आहे. दुसऱ्या पानावर पूर्ण पान भरून जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता. तिसऱ्या पानावर ही बातमी कुठेच दिसणार नाही. कुलगुरूंच्या आहेत, मराठवाड्याच्या संबंधातलं हे पान आहे, त्यामुळे कुठंही नाही. जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाल्याची बातमी 3ऱ्या पानावर दिलेली आहे भाजपच्या. रक्तपात थांबवण्यासाठी देश सोडला असं अफगाणिस्तानची बातमी आहे. तालिबानच्या मैत्रीला चीन तयार अशी देखील बातमी दिलेली आहे. म्हणजे तालिबानसोबत कोण कोण चांगलं आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. भारताच्या सुरक्षिततेची आव्हाने वाढतील अशी देखील चिंता व्यक्त केली आहे. पण अनिल देशमुखांच्या बाबत बातमी देताना सकाळनं जो कोतेपणा दाखवला आहे तो कोतेपणा सकाळची भूमिका ठरवतो. सकाळवर ही बातमी अजिबात दिसत नाही. आम्ही जे वारंवार सांगतोय की माध्यमं असं वागू लागल्यामुळंच कदाचित समाज माध्यमांच्याकडं कल वाढलेला आहे.
सकाळ या बातमीत तुम्हाला 0 दिसेल, त्याला खाली ठेवतो. आता पुढचं वर्तमानपत्र बघूया. आम्ही निष्पक्ष अशी बोंब नेहमीच मारणाऱ्या दिव्य मराठी भास्करच्या एका समूहाच्या, जे भास्करचे 2 समूह आहेत. मराठवाड्यामध्ये जो हिंदी भास्कर येतो तो वेगळ्या समूहाचा आहे आणि दिव्य मराठी येतं हे वेगळ्या समूहाचं दैनिक आहे. ज्या दिव्य मराठीवर आपण मध्यंतरी हल्ला झाला वगैरे अशा बातम्या ऐकल्या होत्या, मी भास्कर आहे, मी झुकत नाही वगैरे वगैरे आपण ऐकलं होतं, त्या भास्कर समूहाला देखील हे सत्य जनतेच्या समोर आणावं वाटलेलं नाही आहे. अफगाणिस्तान अशी अफगाणिस्तानची बातमी त्यांना पहिल्या पानावर छापावी वाटलेली आहे. शेवटच्या पानावर पूर्ण पान जाहिरात आहे. ती जाहिरात मी काय तुम्हाला पूर्ण दाखवत बसत नाही, कारण ती कुणाची आहे हे मला माझ्या चॅनलवरून दाखवण्याची आवश्यकता वाटत नाही, किंवा तुम्हालाही ते आवडणार नाही. आवडत असेल तर मी पुन्हा दाखवीन, मला कळवा, जाणीवपूर्वक दाखवीन. स्पोर्ट्सच्या पानावर, देश विदेशच्या पानावर, कुठेही अगदी सिंगल कॉलम बातमी असेल असं मला अपेक्षित होतं, तरीही ती नव्हती. अगदी मराठवाड्याच्या पानावर, व्यापारच्या पानावर मराठवाड्याच्या बातम्या टाकलेल्या आहेत. पुन्हा एका पानावरती 5 नंबरच्या पानावरती पूर्ण पान जाहिरात आहे. भूमिका या पानावरती देखील यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही आहे. अफगाणिस्तान अंधार वाटेवर, दुर्दैवी अफगाणांच्या हातात आता काय आहे, तंत्रज्ञानाच्या जगात तोंडावर कसे आपटू शकतात, इतिहास, मागास वगैरे असले सगळे विषय त्यांनी घेतलेले आहेत. पण या बातमीला त्यांना दखल घ्यावी वाटलेली नाही आहे. पान क्रमांक 3वर देखील जवळपास पाऊण पानापेक्षा म्हणजे 80% जाहिराती आहेत, 2-3 बातम्या आहेत. त्यातली सिंगल कॉलममध्ये सुद्धा ही बातमी टाकावी वाटलेली नाही आहे. भाजपच्या यात्रेची सुरुवात परळीतून आणि फटाके ढोल वाजवले गंगाखेडमध्ये अशी देखील बातमी आलेली आहे. यातही पुन्हा पंकजा मुंडेंना कसा विरोध झाला हे दाखवण्याचा प्रकार आहे. पण याच्यामध्ये कुठेही तुम्हाला या पानावरती एकही बातमी यांना दिलासा दिला नाही अशा स्वरूपाची नाही. म्हणजे भारती पवारांचा आरोप आहे, पवारांची मराठा आरक्षणावरची बातमी आहे. अर्थात यांच्या संपादकांचं पवारांवरती प्रेम जास्त आहे, जसं आमचं जास्त आहे तसं त्यांचं वेगळ्या अर्थाने जास्त आहे, तसं त्यामुळं ती बातमी आली शक्य नाही आहे. भाजपचीच एक मोठी जाहिरात दुसऱ्या पानावर आहे, हरिभाऊ बागडेंचा वाढदिवस आहे. पहिलं पान तर अर्थात नाहीच आहे, आपण बघितलं आहे. दिव्य मराठी देखील हा कोंबडा झाकण्याचा प्रयत्न करतो आहे. पुन्हा मी सांगतो, लोक समाज माध्यमाकडं का वळत आहेत, लोक यूट्यूब चॅनलकडं का वळत आहेत, याचं कारण काही घटना जाणीवपूर्वक माध्यमांना दौडून टाकाव्या वाटत आहेत, लपवून टाकाव्या वाटत आहेत. तुम्ही कोंबडं झाकलं म्हणजे सूर्य उगवायचा राहील असं होत नाही. म्हणूनच आज तुम्हाला सांगायला आलो आहे कोंबडं झाकणाऱ्या माध्यमांची गोष्ट, ज्याचे संपादक कुबेर आहेत, पण वृत्तीनं काय आहेत हे मी सांगण्याची गरज नाही आहे. तो लोकसत्ता. कदाचित लोकसत्ताच्या ऑनलाईन पोर्टलवरती एखाद्या वेळेस बातमी असू शकेल. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे, कुठे दिली आहे, काय दिली आहे तपासावं लागेल. पहिल्या पानावरती अजिबात लोकसत्ताच्या ही बातमी नाही आहे. राज्याचा माजी गृहमंत्री फरार आहे, तो तपास यंत्रणांच्या समोर येत नाही, ही बाब लोकसत्ताला सांगावी वाटलेली नाही आहे. दुसऱ्या पानावर देखील तुम्हाला ही बातमी दिसणार नाही. जनआशीर्वाद यात्रेत नियमांचा फज्जा अशी बातमी आहे. बांधकाम उद्योगाच्या ऊर्जितावस्थेवर आहे, कराडांच्या समोर घोषणाबाजी अशी बातमी आलेली आहे मराठवाड्यातली. अफगाणिस्तानातून पलायनासाठीचा आटापिटा आहे. पुन्हा एकदा अफगाणिस्तान पुराण वापरलं आहे. पेगासेसे प्रकरणावर केंद्र प्रतिज्ञा सादर करणार याची कंटिन्युएशनची बातमी आली आहे. न्यायालयापेक्षा घटना श्रेष्ठ ही पवारांची बातमी आलेली आहे. राज्यमंत्री भरणेंची जीभ घसरली, दिलगिरी यावर बोललं आहे. डेल्टा प्लसचे 10 रुग्ण सापडले. 12 कोटीच्या महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 10 रुग्ण सापडलेत, ही बातमी दिली आहे. MIDCच्या परीक्षा सरळ सेवेनं म्हटलं आहे. 11वीच्या प्रवेश प्रक्रिया म्हटलं आहे. अफगाणिस्तानातील बहुतेक देशांचे दूतावास रिकामे, म्हणजे अफगाणिस्तानमधल्या विषयावर तर पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं असं प्रत्येक पान त्या बाबतीत तुम्हाला दिसेल. पण मला लोकसत्तामध्ये अनिल देशमुखांच्या एकही बातमी दिसत नाही आहे. लोकसत्ता या दैनिकाने ही बातमी का टाळली असावी असा प्रश्न आपण गिरीश कुबेरांना विचारू शकतो, कारण आम्ही सगळे लोकसत्ता मूल्य देऊन घेतो. इथे मूल्य देखील दिलेलं आहे. 5 रुपये किंमत आहे याची, 150 रुपये महिना खर्च होतो. या लोकसत्तामध्ये अनिल देशमुखांच्या त्याच्या बातमी जी त्यांच्याबाबत निर्णय झाला आहे त्याची बातमी आलेली नाही आहे. ही घटनाच त्यांना महाराष्ट्राला सांगावी अशी वाटत नाही. मग तुमच्यावर माध्यम म्हणून विश्वास कसा ठेवावा? म्हणजे दिव्य मराठी बघितला आहे, सकाळ बघितला आहे, लोकसत्ता बघितलेला आहे, अशा वेळी आपण विश्वास कसा ठेवायचा? नाही म्हणायला एका दैनिकानं
बातमी दिलेली आहे. आता आपण बघू आपण लोकमत या दैनिकाने यातली बातमी दिलेली आहे. बघा, लोकमतचं पहिलं पान एका युनिव्हर्सिटीच्या जाहिरातीने पूर्णतः भरलेलं आहे, त्यामुळे यांची पहिल्या पानावर जाहिरात येणं शक्य नव्हतं. आपण ट्राय करून बघूया दुसऱ्या पानावर तरी असेल का. दुसऱ्या पानावरही बातमी नाही. तिसऱ्या पानाला लोकमतनी पहिलं पान केलेलं आहे. त्या तिसऱ्या पानावर म्हणजे त्याला पुन्हा एकदा पहिलं पान, जाहिरातीच्या जमान्यात असं होतं, यातही बातमी दिसत नाही आहे. तालिबानची बातमी मुख्य बातमी आहे. केंद्राकडून ओबीसीची फसवणूक ही पवारांची बातमी सेकंड लीड आहे. शहरांची नावे बदलून प्रश्न सोडत असतील तर आमचा पाठिंबा आहे, नाना पटोले औरंगाबादेत बोलले होते त्याची बातमी आहे. लॉर्ड्सचे बादशाह म्हणून क्रिकेटच्या विजयाची बातमी आहे. 18 वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेश मिळणार अशी देखील बातमी दिलेली आहे. म्हणजे 18 वर्षाखालच्या मुलांना लसच दिली जात नाही, तो प्रश्न होता मॉलमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, त्याचं देखील कौतुक लोकमतनी करून टाकलेलं आहे. म्हणजे चौथ्या पानावर आपण आलो. चौथ्या पानावर देखील रिजन अपडेट या पानावर देखील ती बातमी नाही. मात्र 5 नंबरच्या पानावर भली मोठी बातमी लोकमतनं दिलेली आहे. ही किती भली मोठी आहे तुम्हीच बघा. ही एवढी भली मोठी बातमी बघितल्यावर काय वाटेल. अक्षरशः 3 कॉलमची बातमी केली आहे खरी, पण तिची उंची 5 सेंटीमीटरपेक्षा अधिक नाही आहे. देशमुख यांना कोर्टाचा दिलासा नाही. अंतरिम संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. देशमुख यांना कोर्टाचा दिलासा नाहीच अशी बातमी नाही. अशी बातमी नाहीच असे नाही अशी बातमी आहे. ही किती मोठी बातमी लोकमतनं दिली आहे बघा. लोकमतचे ज्या डालीखाली कोंबडा लपवला आहे ती डाल थोडी फाटकी असल्यामुळं थोडा थोडा कोंबडा फडफड करताना दिसतोय, पण सूर्य उगवला आहे आदरणीय दर्डाजी, कारण तिथे तो उगवणारच होता. या सगळ्यामध्ये मला कौतुक वाटतं ते मी काम केलेल्या पुण्यनगरीचं. म्हणजे मी काम केलं म्हणून कौतुक वाटतं असं म्हणत नाही आहे. पुण्यनगरीने पहिल्या पानावरती, अगदी आपल्या पहिल्या पानावरती ही बातमी दिलेली आहे. खाली बॉटमला दिलेली आहे ती बातमी तुम्हाला दाखवू शकतो मी. सुप्रीम कोर्टाकडून अनिल देशमुखांना दिलासा नाही अशा आशयाची ती बातमी आहे. पुण्यनगरीने ही बातमी पहिल्या पानावर दिलेली आहे. पुण्यनगरीला या बातमीचं मूल्य कळलं आहे. अर्थात अफगाण बिफगाण हे विषय आहेत. केंद्र सरकारकडून ओबीसीची फसवणूक अशी ही बातमी बाजूला खूप मोठी दिलेली आहे. पण ज्या पवारांनी केंद्र सरकार फसवणूक करतंय असं म्हटलं, ही बातमी स्पष्ट दिसावी म्हणून थोडंसं वर करतोय. त्याच पवारांच्या पक्षातल्या अनिल देशमुखांनी जनतेची जी फसवणूक केलेली आहे, व्यापाऱ्यांची फसवणूक केलेली आहे, बार मालकांची लुबाडणूक केलेली आहे, 100 कोटीचा गडबड केलेली आहे, त्याबाबत मात्र जागा थोडीशी द्यावी वाटली आहे. पण चलो ये भी कुछ कम नहीं है की किमान ती बातमी 2 कॉलम तरी पुण्यनगरीला द्यावी वाटली आहे. त्यामुळं पुण्यनगरीत ही बातमी आली आहे. आता जरा भास्कर बघूया. हिंदी समूह जो एक वेगळा समूह आहे. आपण असं म्हणतो की भास्कर एकच आहे, असं नाही आहे. 2 वेगवेगळ्या बंधूंची ही समूह आहेत. म्हणजे वाली आणि सुग्रीव असं जसं 2 रावणाच्या वानराच्या बंधू समूहाच्या कथा आहेत ना, तशा या 2 बंधू समूहाच्या कथा आहेत. यांच्यावरती रेड वगैरे पडलेली नव्हती. यांनी एक बातमी दिली आहे ती मोठ्या खुबीनं आणि कौशल्यानं दिली आहे. म्हणजे कौशल्य कसं असतं बघा बातमीदारीचं, कसं लिहावी बातमी, लिहावी कशी यापेक्षा ती मांडावी कशी याचं कौशल्य वर्तमानपत्रांच्या लोकांकडून शिकावं, आमच्याकडून शिकावं. नव्या पत्रकारांनी, होऊ घातलेल्या अभ्यासक पत्रकारांनी हा विषय अभ्यासनाजोग आहे. म्हणजे त्याच्याकडं खरंच लक्ष द्यावं. या व्हिडिओला तुम्ही अभ्यासाचा व्हिडिओ म्हणून जरी बघित तरी खूप उत्तम काम होईल. बघा बातमी आहे, जासूसी मामला सुप्रीम कोर्ट में बोला केंद्र, छोट्या अक्षरात. आरोपों में दम नहीं, जांच कमेटी बनेगी. आरोपों में दम नहीं, जांच कमेटी बनेगी. आरोपात तथ्य नाही आहे. आणि या बातमीच्या खाली कोपऱ्यात छोटीशी बातमी दिली आहे, देशमुख को अंतरिम राहत नहीं. आरोपों में दम नहीं, जांच कमेटी बनेगी. आणि त्याच्या खाली चौकटीतली बातमी आहे, देशमुख को अंतरिम राहत नहीं. या बातमीचा कसाही बघितलं अर्थ काय होतो नुसता बघणाऱ्यांचा हे तुम्हाला मी वेगळं सांगायला नको. आरोपों में दम नहीं, जांच कमेटी बनेगी असं केंद्र म्हणतोय आणि त्याच्या खाली देशमुख को अंतरिम राहत नाही. याचा हेतू स्पष्ट होऊन जातो. हाही पुन्हा कोंबडं झाकण्याचा प्रयत्न आहे. पुण्यनगरी आपण बघितलाय. हा आहे महाराष्ट्र टाइम्स, पत्र नव्हे स्मार्ट मित्र. हा स्मार्ट मित्र मोठ्या स्मार्टपणे पुन्हा एकदा पहिल्या पानावर जाहिरात देतोय. दुसऱ्या पानावर थोड्याफार बातम्या देतो आहे. आईचा विरह सोसून उत्तुंग झेप. तिसऱ्या पानावर पुन्हा
जाहिरातच देतो आहे पूर्ण पान. चौथ्या पानावर इथे कुठे बातमी आपल्याला दिसतीये का, तर चौथ्या पानावरही बातमी दिसत नाही आहे. म्हणजे बघा तुम्ही, एक दैनिक किती पहिले पानं छापू शकतं. मास्क हेड कुठे कुठे लावावा, हा पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात मास्क हेड. तिसऱ्या पानावरही पूर्ण पान जाहिरात मास्क हेड, महाराष्ट्र टाइम्स लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरात. चौथ्या पानावरही ती बातमी नाही आहे. पुन्हा 5व्या पानावर मास्क हेड, 5वं पान सुद्धा पहिलंच पान आहे, त्याच्यावरही पूर्ण पान जाहिरात आहे. कुणालाही दिली की ते वाटावं की हे पहिल्याच पानावर छापलेलं आहे. प्रशांत नांदेडकर, योगराज देशमुख आणि श्रीराम शेळके, राधाकिशन पठाडे या सगळ्यांनाच समाधान मिळणार आहे की आपली जाहिरात पहिल्या पानावर आलेली आहे. आणि मग पुढच्या म्हणजे 1, 2, 3 पहिले पान झालेले आहेत मास्क हेड लावून. पुन्हा चौथं पहिलं पान बातमीसाठी घातलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 नंबरच्या पानावर बातमी जी दिलेली आहे त्यावर अफगाणिस्तानचा तालिबान हल्ला, आरक्षण प्रकरणी फसवणूक, अनिल देशमुखांविरोधात प्रश्नार्थक लुकआउट नोटीस अशा अर्थाने पहिलं पान करून 7व्या पानावर ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिलेली आहे. हा काय म्हणायचं तुम्ही ठरवा. आपण एवढी वर्तमानपत्र बघितलेली आहेत. मी यासाठी हा व्हिडिओ केला आहे की का समाज माध्यमांना संधी मिळते आहे, का यूट्यूब चॅनल वाढत आहेत, का आमच्यासारखी बगबग करणारी बडबड करणारी मंडळी जास्त व्ह्यूज घेत आहेत. त्याचं कारण आहे की या सगळ्या प्रकारामध्ये माध्यमांना लोकांना हव्या असलेल्या बातम्याचं गांभीर्य उरलेलं नाही आहे. आपला अजेंडा सेट करायचा आणि तो चालवायचा असं जर प्रसारमाध्यमं करणार असतील तर लोक अन्य माध्यमांना माध्यम समजतात. त्यात लोकांची चूक काय. पण या कोंबडा झाकणाऱ्या माध्यमांच्यामुळं सूर्य उगवायचा राहणार नाही आहे एवढं नक्की. सूर्य उगवेल, प्रकाश पडेल आणि वस्तुस्थिती समोर येईल. माध्यम जगताला उघडं करण्यापेक्षा माध्यम जगत लोकांच्या समोर मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. तो कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.